गावातल्या बैलामध्ये पालायची माझी इच्छा आहे. आपला गाव एक असल्यावर सगळे एक असतं. एक हात कोणाच भेटत नाही. त्या प्रकारे म्हणजे लक्ष्मी सारखं आलेलं आहे. कारण आपण जर चांगल्या बैलाकडे बैल मागितलं तर आपल्याला कोण बैल देत नाही. पण बैल आपल्याला माहिती आहे, बैलावरती विश्वास आहे माझा. आज 1 नंबरची गाडी मारची पण तयारी आहे. तर हा विश्वास मला पण आहे. मित्रांनो बघा, आपला कार्तिक आणि शंभूनी गुलाल घेतलेला आहे. तर दादांकडून जाणून घेऊया आजच्या मैदानाविषयी माहिती आणि आजचा गुलाल किती इम्पॉर्टंट होता. दादा नमस्कार. नमस्कार. पहिल्यांदा आपल्याला ओळख सांगा ना. बैल आहे उकरूनचा. ओके. संभाजी उकरून या नावाने बोलतो. ओके. तर आज शंभू आणि कार्तिकने एक चांगल्या प्रकारे एक गुलाल घेतलेला आहे. कारची गाडी कशा प्रकारे जमून आली? माझ्या मित्रांचा त्यांचा फोन आला होता, त्यांना बैल दिला होता आपण, त्यांनी गाडी जमून दिली व्हॉट्सअपवर. ओके. तर आज कोणासोबत शर्यत केली? पाटीलचा कुठला तरी बैल होता. अच्छा, म्हणजे इंडी शीटचा सर्जन असेल म्हणतात, टायगर असेल. टायगर सोबत का? तर दादा बघतोय आपले ती गाडी पण आहे ना कंटिन्यू गुलालमध्ये. तर मनामध्ये काय म्हणजे दडपण चालू होतं, कारण की प्रकारे गाडी पळत होती ती. आणि आज एक नवीन मैदान आणि पहिल्यांदाच म्हणता वाटतं इथं शर्ती पण आयोजन होतात. तर मैदानाविषयी आणि फाटीविषयी कसा काय अंदाज होता तुम्हाला? मैदान चांगला आहे, विश्वास आहे आपला. बैल खालून कोणाच भेटत नाही. तर दादा बघा ना, तुम्ही बोलले खालून आहे ना खूप स्पीडमध्ये निघतंय आणि कुठे ना कुठं आपल्या त्या दुसऱ्या नंदीने पण साथ दिली. कौतुक आहे. नियोजन कोण करताय? नियोजन आपण सगळी पोरा ग्रुपची. ग्रुपमध्ये तर किती मंडळी? 40-50 असते. 40-50. आली नाही. नंदीविषयी थोडीशी माहिती घेऊया. तुमच्या दावणीला कसं काय आला ते सांगा मला. कुठून घेतली खरेदी काय? आपण कराडशी आणला होता बैल. कराडवशी का? बैलाचा व्यवहार पण नव्हता झाला, बैल आणला आपण. नंतर गाडी जेव्हा बैल पळवला आम्ही, त्यानंतर व्यवहार झाला. तो एक प्रकारे म्हणजे लक्ष्मी सारखं आलेला आहे. कारण तर दादा तुम्ही बघा ना, तुम्हाला समोरच्या म्हणजे त्या दादानी कराडच्या पहिल्यांदा तुम्हाला पलवायला दिला. तर असे म्हणजे कमी मालक असतात की चला बाबा नंदी घेऊन जा, पहिले पलवा, त्याच्यानंतर तुम्ही जमला तर करा, अशी म्हणजे व्यवहार. तर काय सांगाल त्यांच्याबद्दल? त्यानंतर त्याला आणला लक्ष्मी सारखं बैलाला घरी, तेव्हा समाधान आहे आम्हाला बैल काय. तर दादा तुम्ही बोलले बघा घरची लक्ष्मी, आता कुठे ना कुठं नाव पण करताय. लक्ष्मीच आहे ती एक प्रकारे. तर दावणीला आधी 2 बैला होती, पण नवीन खरेदी करायचा म्हणजे कारण काय घेतलं तुम्ही? खरेदी करायचा काय विषय नव्हता, पण आम्ही बैलांना पलवायला. त्यानंतर आमच्या मनामध्ये मम्मीला वगैरे, काकाला वगैरे सगळ्यांना बैल पटला. त्यानंतर घरातली कोणाला लागली का बैल आपण द्यायचा नाही कोणाला, आपल्यालाच घ्यायचं. तर किती पैशाला बोलवते, आमची तयारी होती 4-5 लाखाची, पण आम्हाला बैल भेटला जरा कमी किमतीत. ओके. तर बघा ना आता कमी म्हणजे किमतीमध्ये लक्ष्मी भेटली. तर म्हणजे अनेकांना आहे ना म्हणजे बरेच पैसे खर्च करायला लागतात, पण तुम्हाला आहे ना कमी खर्चामध्ये आनंदी भेटलाय. आमचा एक पोरगा होता गावातला प्रधान कदम म्हणून, तो नियोजन वगैरे सगळा करतो. नियोजनाचा वाचच म्हणाला का त्याला. त्याचा एक बैल होता विराट. अच्छा. त्यानंतर तो बोलला का आम्हाला का बैल आहे, तुम्हाला पाहिजे का पलवायला. तर आम्ही पलवायच्या हिशोबाने आणलेला बैल. त्यानंतर मग बैल आला घरी, सगळ्यांच्या मनामध्ये बसला बैल, सगळ्यांना आवडला. घरातले लेडीज म्हणा काही म्हणा, तर दादा आम्ही बैल घेतला. दादा बघा ना, आता घरच्यांचं म्हणजे म्हणणं होतं की बैल आपला म्हणजे आपल्या दावणीला राहून दे आणि विकू नका, आणि कुठे ना कुठं म्हणजे त्या ठेवला आणि त्यांना यश पण प्राप्त करून दिलेलं आहे. कारण की आज खूप मोठा इम्पॉर्टंट गुलाल होता आणि त्याच्यामुळे गुलाल प्राप्त करून दिलेला आहे त्यांना. आणि दादा आज घरामध्ये एक आनंदाचं वातावरण असेल, कारण की आज बघा घरामध्ये खूप लाडाचा बैल आहे आणि कुठे ना कुठं आज गुलालामध्ये म्हणजे गाडी असल्यावर तर नक्कीच म्हणजे कॉन्टॅक्ट वगैरे होत असेल, तर फोन वगैरे आला होता का घरातून? 100% आम्हाला बैल इथून घराशी निघलं ना, कुठं पोचलं कुठं नाही, बैल निघला का आपला खाली, सगळ्या बाबतीत फोन आला. तर दादा आज म्हणजे घरामध्ये आरती वगैरे ओवलतील म्हणजे. तर दादा ग्रुपमध्ये 40 मेंबर आहेत. तर 40 मेंबर बोललं खूप मोठी म्हणजे संख्या झाली, आणि एवढा मोठा ग्रुप बोलला तर खूपच म्हणजे नंदी त्यांच्या
जे म्हणजे विश्वास लावलेला असतो तो विश्वासावर म्हणजे हे नाही करत, म्हणजे बैल नाराज नाही करत. पहिल्याचा विषय असा आला का आम्ही बैल आणला अचानक पहिला आलता. पोरांना माहित होता बैल आणला. तर दादा, पोरांना म्हणजे माहिती नसताना पण तुम्ही नियोजन करून केलेलं आहे, त्यांना म्हणजे बातमी समजली का आपला नंदी गुलालामध्ये म्हणजे? सगळ्यांचे फोन चालू होते आम्हाला. सगळ्या 40-50 फोन आले असतील पोरांना. तर खाली गेले का नाही. तर दादा काय बोलत होते म्हणजे बैलाच्या म्हणजे स्पीड बद्दल आज? कारण की का गेल्या महिन्यात लाईव्ह पण नाही. अच्छा, काय पुढचा विषय समजला ना आपल्याला. चांगली गाडी केलेली आहे. तुम्हाला म्हणजे बैलाला बैल पण पुरत नव्हता ना. आज एक कार्तिकची म्हणजे साथने भेटली, तर त्या कार्तिकविषयी काय बोलणार? कारण की तुम्ही बोलले की खालून बैल जेव्हा निघतो तेव्हा म्हणजे चांगला म्हणजे गती लावतो आणि एक निर्णय भेटतो. कार्तिक पण चांगला बैल आहे, त्याच्यामुळे विश्वास होता आपल्याला. तो पण नावात निघाला बैल आहे, चांगला बैल आहे. तर दादा, आजची सुट्टीची भूमिका कोणी बजावली? आकाश खडे असतो आपल्या गावातला. आकाश खडे सम्राट बैलाचे मालक. अच्छा, स्वतः होते ते. तर दादा, बैल बघतो ना तुमचा एकदम गरम म्हणजे याचा आहे, म्हणजे एकदम म्हणजे ॲग्रेसिव्ह आहे. काय नक्की? गाडच वाढलाय. अच्छा, तिसरा जाम येडा आहे तो. घरी असल्यावर असं शांत तो, म्हणजे आम्हाला मारायला लागले ना, मग बायकांना म्हणजे माझ्या मम्मीसला मारायला लावत. आपण बघतो ना डोळ्यामधून थोडं अश्रू पण येतात. नक्की हे मला वाटतं अश्रू असतील ना. थोडी दुखापत पण झाली होती त्याला, त्याच्यामुळे ते पाणी गेलतो. अच्छा, काय काय आलं नक्की दादा? तो मस्ती करत होता. ते टेम्पोची ते असते ना आपली कडी, लागली होती डोळ्याला त्याच्या. बघा, बोलला तर माणसाचा झाला किंवा प्राणीचा झाला की खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की तो नसला तर आपण काय पाहू शकत नाही. तर कसं काय आता दादा डोल्याची काय? आता झाली ते ओके. आता थोडं पाणी येतं, ते कसं आहे, हवा लागते डोळ्याला, त्याच्यामुळे ते पाणी येतं, पण काय त्रास नाही झाला. तर अजून काय सांगाल दादा याच्याकडून तुम्हाला? म्हणजे येणाऱ्या बरेच मैदानाकडे अपेक्षा असतील आणि त्या अपेक्षेला कुठं ना कुठं म्हणजे हे करेल, उतरेल. बैलाला जेवढा बैल चांगला टाकून आपण तेवढा बैल बोलतो आपला. पण कसं आहे, आता मोठी माणसं असतात ती पैरायला कसं हे करतात. तर दादा, तुम्हाला म्हणजे पायऱ्यामध्ये आता बघा तुम्ही बोलले नाकारतात, म्हणजे नाकारण्याचं कारण काय नक्की? म्हणजे बैल तर चांगल्या प्रकारे तुमचा गुलाल घेत आहे मैदानामध्ये. नाकारणारी प्रत्येक जण आहे असा काय विषय नाही. आपण जर चांगल्या बैलाकडे बैल मागितलं तर आपल्याला कोण बैल देत नाही. पण बैल आपल्याला माहिती आहे, बैलावरती विश्वास आहे माझा. आज 1 नंबरची गाडी मारची पण तयारी आहे बैलाची, पण आपल्याला बैल भेटत नाही पायऱ्यामध्ये. तर आपल्याला जर फोन येतात, गरीबाचा आला मोठ्याचा आला तरी आपण त्याला आपण सगळ्यांना बैल देतो, कोणालाच नाही बोलत नाही कधी. तर बैल असा 2 शर्ती पण आला असेल, आता 2 वाजता तरी आपण सगळ्यांना बैल देतो. अच्छा, आपण करतो कोणाला नाही ना बोलत. तर एका मालकांना पण विनंती करतो, कारण की बघा जर तुम्हाला पायऱ्या जर पाहिजे असेल तर दादा बोललेले आहेत, जर तुमचा बैल पळत असेल किंवा म्हणजे तुमचा वासरू देखील पळत असेल तर तरी सुद्धा बैल द्यायला म्हणजे तयार आहेत. तर 2-3 महिन्यात बैल 1 नंबर मध्ये खेळला, हा विश्वास मला पण आहे. बैल पब्लिक खट पळतोय. बैल पब्लिक खट पडतो, बैल पब्लिक तोडून पळतोय. आम्ही कधी बोललो नाही का पब्लिकला बाजूला काय नाही, आम्ही कधीच बाजूला गेले नाही. बैल पब्लिक तोडून पळतो डायरेक्ट. दादा बघा ना, जो मुंबईमध्ये पब्लिकमध्ये पळाला ना तो खरा म्हणजे बादशाह असतं, कारण की पब्लिकचा बैल म्हणजे एक ठाम बैल पाहिजे कारण की हुकमी, कारण की पब्लिक तर खूप असते कारण की इथे मुंबईमध्ये तोंडावरती, आणि अशाने पब्लिकला चिडून पालायचं बोललं तर एक बैलामध्ये पण जिद्द आहे आणि धमक आहे. बैलामध्ये धमक तर आहे. आता जो नियोजन करतो तो आकाश खडे करतोय, सम्राट बैलाचे मालक सागर खडे आणि बाकीचे अच्छा, त्यांना त्या गोष्टीला माहिती आहे, ते करतात पहिले त्यांच्या मुलं आज आपण जाऊन आहोत. तर दादा तुमची अशी म्हणजे मुंबईमध्ये बघा नामवंत नंदी आहेत, तर तुमची पण अशी इच्छा असेल की या अमुक बैलामध्ये पळावे, तर अशी म्हणजे आहे का तुमची इच्छा? त्याच्यामध्येच पालायची एक इच्छा आहे, बाकी नंतर पहिले होतील ते होतील. आम्ही गावातल्या बैलामध्ये पालायची माझी इच्छा आहे. गाव एक असल्यावर सगळे एक असतं.
तर नक्कीच दादा जो गावच्या नावासाठी किंवा गावाच्या नावाने जो पलतो नंदी तो कुठे ना कुठे एक अभिमानाची पण गोष्ट असते, कारण की आपल्या नंदी मुलं कुठे ना कुठं आपल्या नंदी बोललं तर एक सुपरस्टार आहे, त्याच्यामुळं अखंड महाराष्ट्रामध्ये नाव होतं आहे. काय सांगाल? आम्हाला आधी कोण ओळखत होता, जेव्हा पालायला लागला तेव्हापासून ओळखायला लागली नाही. आज कर्जत तालुका आम्हाला ओळखतोय, बायला मुलं ओळखतोय. आज बायला मुलं आमचं नाव आहे आणि आमची इच्छा आहे ज्याच्यामध्ये पलू काहीतरी आम्ही करू, इतिहास बघायला भेटू. तर तरी पण दादा तुमचा एक आवडीचा नंदी असेल ना, म्हणजे असा की आमच्या गावात म्हणजे असं म्हणजे एक उत्साह असतं की या नंदीसोबत कदा आपला पल्ला, तर म्हणजे एक आपलं पण स्वप्न असतं की या नंदी असं म्हणजे आमच्या गावामध्ये एक नंबरचा बैल पळतो आज आकाश संभाजी खडे उकरून त्यांचा सम्राट, त्याच्यामध्येच पालायची इच्छा आहे. गावातल्या बैलाचाच पालायची इच्छा आहे, बाहेर त्यांचा काय विषय नाही एवढा, बाहेरचं पहिले येतील ते येतील. तर बघा दादा तुम्हाला म्हणजे मुलाखतीच्या माध्यमातून सांगताय बघा, दादाला नक्की तुम्ही एकदा म्हणजे चान्स द्या, कारण की तुमच्या नंदीसोबत पळायची त्यांची इच्छा आहे आणि गावचा साथ पळाला तर एक अभिमानाची पण गोष्ट वाटेल, कारण की एक नाव पण होईल, कारण की घरचं साथ पळतात. तर नेक्स्ट टाईम नक्की दादा यांना पायरा द्या तुम्ही. आणि तुमचा वेळ दिल्याबद्दल आम्हाला धन्यवाद. तुमचं पण धन्यवाद आमची बाई घेतल्याबद्दल.